भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध। गेल्या 1.5 महिन्यांपासून टीका, तरीही मी शांत। अभिनेत्री प्राजक्ता माळीचं वक्तव्य। मला माझ्या चारित्र्याबाबत स्पष्टीकरणाची गरज नाही। एका कार्यक्रमाच्या भेटीनं मोठ्या प्रमाणात राळ उठवली जातीये। प्राजक्ता माळीनं व्यक्त केला संताप। तुमच्या राजकारणात कलाकारांना का खेचताय? प्राजक्ता माळीचा सुरेश धस यांना सवाल। मुख्यमंत्र्यांनी याबाबत ठोस कारवाई करावी। एका फोटोमुळे एवढा वादंग का? प्राजक्ता माळीचा सरकारला सवाल। सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी। कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई व्हावी। प्राजक्ता माळीनं व्यक्त केला संताप। संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सीआयडीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना आदेश। राजगुरुनगर हत्याकांडातल्या पीडित कुटुंबाला 5 लाखांची मदत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांच्या हस्ते केली मदत। जितेंद्र आव्हाडांची रुपाली ठोंबरेंविरोधात तक्रार दाखल। बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। रुपाली ठोंबरेंनी फेक स्क्रीनशॉट व्हायरल केल्याचा आरोप। कल्याणमधल्या पीडित कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट। काळजी करू नका, आरोपीला सोडणार नाही। फडणवीसांचं कल्याणच्या पीडित कुटुंबाला आश्वासन। सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट 15 जानेवारीपर्यंत एकेरी वाहतुकीला खुला होणार। नितेश राणेंनी दिले संकेत। राणेंकडून अधिकाऱ्यांसह करूळ घाटाची पाहणी। शिवसेनेच्या सांगली ते तुळजापूर आशीर्वाद यात्रेचा प्रारंभ। शिवसैनिक हरिभाऊ पडळकर गेल्या 20 वर्षांपासून काढता आहेत आशीर्वाद यात्रा। सुप्रीम कोर्टाकडून पंजाब सरकारला जगजीत सिंग डल्लेवाल यांचं उपोषण सोडवण्यासाठी 31 डिसेंबरची अंतिम मुदत। जगजीत सिंग डल्लेवाल 26 नोव्हेंबरपासून खानौरी सीमेवर बसलेत उपोषणाला। अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात। या अपघातात उर्मिलाच्या कारनं 2 मजुरांना दिली धडक। यात एका मजुराचा मृत्यू, दुसरा मजूर गंभीर जखमी। उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही अपघातात जखमी झाल्याची माहिती। उजनी धरण नवीन पर्यटन क्षेत्र म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर येणार। जानेवारीपासून बोटिंगही सुरू होणार। येत्या 15 दिवसात स्पोर्ट्स बोटिंगची खरेदी पूर्ण होणार। सोलापूरमध्ये वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करा। श्रीपूर ग्रामस्थांची मागणी। सदर डॉक्टरवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचाही इशारा। जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा। वादळी वारा गारपिटीमुळे रावेर आणि यावल तालुक्यात तूर, हरभरा आणि गहू या रब्बी पिकांचं सर्वाधिक नुकसान। गोंदियामध्ये पहिल्यांदाच अंध मुलामुलींच्या 4थ्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेला सुरुवात। स्पर्धेत देशातल्या 15 राज्यातील 300हून अधिक स्पर्धकांचा सहभाग।